पत्रकार परिषद आज का होते? मागच्या 8-10 दिवसापासून आपल्या मतदारसंघामध्ये पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जे आपल्या वाहिन्यांच्या माध्यमातून असेल, पत्रकारितेच्या माध्यमातून असेल, युट्यूबच्या माध्यमातून असेल, जो प्रसार आणि प्रचार होतोय, यासाठी खऱ्या अर्थाने आज ही पत्रकार परिषद घेण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. मागच्या 8 दिवसापूर्वी म्हणजे शनिवारी माझी थोडी तब्येत बिघडली होती. शनिवारी मोपाडा इथे एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होता आणि तिथे आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आणि आमचे नेते तटकरे साहेब आले होते. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. त्यानंतर मी तिथूनच डॉक्टरकडे गेलो आणि माझ्या नाकाची एक शस्त्रक्रिया झाली. 4-5 दिवस मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की 2-3 दिवस कोणाशी बोलण्याचा प्रयत्न करू नका, कारण नाकामध्ये दोन्ही साईडला टाके होते. या साईडला एक छोटासा नाकामध्ये रॉड आहे. ह्या साईडचे टाके परवा काढले आणि ह्या साईडचे टाके 2 दिवसात काढणार आहे. परंतु सर्वांनी सांगितलं, अशोक शेट्टी सांगितलं का आपण हे सर्व झाल्यानंतरच पत्रकार परिषद घेऊन जी आपली भूमिका आहे ही भूमिका आपण सर्वांसमोर मांडू. परंतु मी सांगितलं आता जास्त प्रसार आणि प्रचार व्हायला लागलाय तर आपण जास्त वेळ थांबून चालणार नाही, तर आपल्याला ही पत्रकार परिषद घेणं आवश्यक आहे. मला खऱ्या अर्थाने डॉक्टरनी बोलण्यासाठी थोडी सक्ती केलेली आहे, मनाई केलेली आहे. परंतु तरी सुद्धा आपल्या समोर येऊन माझी जी भूमिका आहे, माझ्या पक्षाची जी भूमिका आहे, हे आपल्या समोर मांडणं मला आवश्यक वाटलं. म्हणून मी खऱ्या अर्थाने आज आपल्या समोर येऊन व्यक्त होतोय. आपण सर्वांच्याच माध्यमातून, माझ्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून आपण सर्वांनीच मला चर्चेत आणण्याचं काम केलं. कुठल्याही प्रकारची निवडणूक नसताना माझा प्रचार चांगल्या पद्धतीने केला. तो जर 24ला केला असता तर कदाचित मी आमदार झालो असतो. परंतु प्रचार हा चांगला असो नाही तर वाईट असो, चर्चेत ठेवण्याचं काम मात्र आपण सर्वांनी केलं. मी सर्वांचा मनापासून ऋणी आहे. आपण जी बातमी प्रसारित केली त्यामध्ये सुधाकर घारे पक्षावर नाराज आहेत, पक्षसृष्टीवर नाराज आहेत. त्या बातमीचं मी खऱ्या अर्थाने खंडन करतो. मी कुठल्याही पत्रकारांशी किंवा वैयक्तिक कुठल्या नेत्याशी मी पक्ष बदलणार आहे, मी पक्षावर नाराज आहे असं कोणाशीही कधी बोललो नाही. फक्त माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं मला फक्त 2 दिवस माझा फोन बंद ठेवावा लागला होता. या माध्यमातून सुधाकर घारे नॉट रिचेबल आहेत. नॉट रिचेबल अशी बातमी पूर्ण जिल्ह्याभरात येत होती. त्यानंतर सर्वांनीच माझ्याशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न केले, परंतु मी सर्वांना सांगितलं का असं कुठलीही गोष्ट घडलेली नाही. जर मला कुठला निर्णय घ्यायचा असता तर मी माझ्या सर्व प्रमुख सहकारी आहेत, सर्व प्रमुख कार्यकर्ते आहेत, यांना भेटून यांच्याबरोबर चर्चा करून तो निर्णय घेतला असता. मी एकटाही कुठल्या पक्षात जाऊन किंवा कुठला निर्णय घेऊन
असं कुठलं चुकीचं काम करणार नाही असं मी आपल्या माध्यमातून आज जाहीर करतो. आपण जी चर्चा झाली ती चर्चा कुठेतरी थांबली पाहिजे. माझ्या पक्षश्रेष्ठीपर्यंत ही चर्चा गेली, त्यांनी सुद्धा मला विचारणा केली, परंतु मी त्याला स्पष्टपणे सांगितलं मी कोणावरही कधीही नाराज नव्हतो, यापुढेही नाराज नसणार आहे. मी माझ्या पक्षामध्ये आणि माझ्या मतदारसंघातील माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबर खुश आहे. आम्ही सर्वजण एकमताने एक विचाराने काम करतोय. आपल्या सर्वांना माहिती आहे कर्जत खालापूरमध्ये तर नंबर 1 चा पक्ष कुठला असेल तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष आहे. आपण सर्वांनी, माझ्या सर्व सहकारी असतील, सर्व माझे कार्यकर्ते असतील, सर्व माझे नेते मंडळी असतील, यांनी आपल्याला वारंवार सिद्ध करून दिलेला आहे. कर्जत तालुक्यामधील नगरपालिका असेल, कर्जत तालुक्यामधील जिल्हा परिषदची निवडणूक असेल, पंचायत समितीची निवडणूक असेल, सहकार क्षेत्र असेल, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कोडेकर साहेब नंबर 1 चा पक्ष आहे. हे सुद्धा मी सांगायला विसरणार नाही. आपण सर्वांनीच माझ्यावर अनेक वर्ष प्रेम केलंय. असंच प्रेम आपलं सदैव माझ्यासोबत राहावं ही मी सदिच्छा व्यक्त करतो. परंतु या काम करत असताना काही अडचणी येत असताना माझ्या खऱ्या अर्थाने माझ्या तालुक्यामधील नव्हे तर मतदारसंघामधील आम्ही 8 जिल्हा परिषद सीटच्या निवडणूक लढवल्या होत्या. त्यामध्ये 7 सीटला आम्ही विजय प्राप्त केले. 1 सीट आमच्या अंकित साखरेंच्या माध्यमातून 1 सीट आम्हाला पराजय, त्या सीटचा पराजय आम्हाला स्वीकारावा लागला. परंतु ती सुद्धा सीट आम्ही चांगल्या मताने निवडून आणू शकलो असतो. काही अडचणी आल्या असतील, काही व्यक्ती आल्या असतील, त्यामुळे आम्हाला तिथे अंकितच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करता आलं नाही. पण पुढच्या काळामध्ये तिथं सुद्धा आम्ही तो सुद्धा जिल्हा परिषद वार्ड चांगल्या पद्धतीने त्याची बांधणी करू. तिथे सुद्धा आमची विधानसभेला त्या वार्डमध्ये नंबर 1 ची मतं मला मिळालेली होती. आपण सर्वांनीच पाहिलं असेल तर आज स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नंबर 1 चा पक्ष आहे. सर्वांनीच या 4-5 दिवसाच्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या आपण ज्या बातम्या आपण तयार केल्या होत्या, त्या बातम्यांचा खऱ्या अर्थाने आज आपण सर्वांच्या माध्यमातून कुठेतरी थांबल्या पाहिजेत, त्याचा कुठेतरी शेवट झाला पाहिजे आणि ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने आज मी प्रेस घेतली. आपण सर्वच जण या प्रेससाठी उपस्थित आहात. मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो.